हे बघा मित्रांनो, आता आलो. बैल पाणी पाजले आपली आणि बैल इथं आणून सुद्धा बांधलेत. आता दुसरं काम आपल्या करण्यासाठी चाललेलो आहे. तर हे शेतकरी माणसाचं जीवन. तर बघू शकतो आपल्या पाठीमागं बैल हे दिसले का, 2 बैल. यांना पाणी पाजलं, यांना घरून आणलं, इथं बांधलं. मग नंतर आता टाईम झाला पाणी प्यायचं, त्याचं पाणी वगैरे पाजलं. आता आपण चाललो आहे दुसरीकडे. तर मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्हाला, आपण शेतकरी होण्याचं पण कर्तव्य निभवतो आणि एक आपण नोकरदार म्हणून, म्हणजे नोकरी आहे आपण आता, ते पण करतो. सांगण्याचा उद्देश फक्त असाच आहे की आयुष्यामध्ये जे पण करता येतं ते करत राहायचं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, निवांत अशा झाडाखाली निवांत आराम करत बसायचं. हे शेतकऱ्याचं जीवन मस्त पण आहे आणि तेवढं त्रासदायक पण आहे. गावाकडं आलो होतो. पुण्याशिवाय कटिंग आणि दाढी करतच नाही. लयच दाढी वाढलेली. आता पुण्यात गेलो की पहिले दाढी कटिंग करायची. मित्रांनो, खरं म्हटलं ना, गावाकडे करमतं बरं का. कारण की गावाकडे कधी कधी असं वाटतं की काय टेन्शन वगैरे नाही, कामाचा काय लोड वगैरे नाही, म्हणून आराम मस्त वाटते. पण मित्रांनो, खरं म्हटलं ना, एवढा त्रास कधी कधी होतो बरं का. काही गोष्टीचा नकळत त्रास होऊन जातो आपल्याला. परंतु मी आता भगवद्गीता वगैरे त्या गोष्टी सगळ्या पठण केलेले आहे. त्याच्यामुळं मला जीवन जगताना एवढा का त्रास होत नाही. सांगण्याचा उद्देश असा आहे की बाबा, का होत नाही, कारण की ह्या गोष्टी ज्या आहे ना, त्या होणारच. त्याला काय आपला हेत नाही. कारण की जे आपले नियतीने लिहिलेले आहे ते पूर्ण होणारच. कारण की विचार करा, एक म्हणजे उद्या सकाळी ज्यांचा राज्याभिषेक होणार होता त्यांना रात्रीमध्ये वनवास भेटला ना साहेब. पटतंय का तुम्हाला? वनवास भेटला ना. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की नियती जर खेळ रंगवत असेल ना, तर आपल्याला करायला काहीच हरकत नाही. नियतीसमोर आपला हात टेकायला काहीच हरकत नाही. तर ते असो मित्रांनो. इथं माझा मित्र ज्वारी भिजत होता, बाजरी भिजत होता. तर मग त्यांना विचारलं मोळ कुठे, त्यांनी दाखवली. तो मोळ होतं. बघा मित्रांनो, हे मोळ मी बोलवलं. हे बघा माशा, पूर्ण मोळ बोलवून घेतले मी. आता त्या माशा लागला आता परेशान करायला. बघा, ही मित्राची बाजरी त्यांनी भिजवली बिचाऱ्याने. आता इथं पाणी द्यायला त्यांना म्हणलं मोहोळ कुठे, त्यांनी दाखवलं मोहोळ. आपण त्या मोहोळाचं काम फत्ते केलं आणि खाल्लं पण. तर मित्रांनो, हे शेतकऱ्याचे जीवन आहे, पण हा एक कठीणदायक पण आहे. सांगायचा उद्देश एवढाच होता की मित्रांनो, की प्रत्येक गोष्टीची वेळ असते, प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते. त्या मर्यादेच्या नंतर ती वेळ संपते. जीवनामध्ये पण आपल्या प्रत्येकाच्या असंच राहतं. याच्यामुळे असं लोड घ्यायचं नाही, मस्त शेतकऱ्याचं जीवन जगायचं पण. आणि खरंच मित्रांनो, आज मला एक स्वतःच्या अनुभवातून एक कळतं बरं का. मी तुम्हाला सांगतो की लोक नोकरी करून सगळे शेतीकडे जाणार एक दिवशी. कारण की सगळीकडे कंपन्या आणि बिल्डिंगी मोठमोठे उभा होत चालल्या ना, त्यामुळे एक दिवशी गरज पडणारच आहे शेतीची. आणि मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट आता शेतकऱ्याच्या जीवनात दाखवतो. मित्रांनो, इथं पाणी सोडून गेलं माझा मित्र, पण पाणी बघा दिसतं का, किती स्वच्छ निर्मळ पाणी. जेवढं तुमचं फिल्टर करत नाही पाणी स्वच्छ, तेवढं हे शेतामध्ये पाणी स्वच्छ. अरे, पाणी तहान लागल्यानंतर माणसाला पाण्याची किंमत कळते की हे पाणी पिल्यानंतर मन किती तृप्त होईल माझं, हे मला माहिती. तर मित्रांनो, आता आपण पाणी पिऊ मस्तपैकी, मग जाऊ पुढे. हे बघा, हे पाणी आपण पिणार. आणि मित्रांनो, हे बघा किती दाट मस्त गार सावली आहे. वारा पण सुटलेलं मस्तपैकी, एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण तयार झाले. मन आनंदी आनंद झाले. मित्रांनो, सकाळी उठलो 6 वाजता. 6 वाजता उठून मस्तपैकी व्यायाम वगैरे केला. व्यायाम वगैरे करून आंघोळ वगैरे केली. आंघोळ करून मस्तपैकी चहा पिला. चहा पिल्यानंतर मस्तपैकी देवदर्शन करून आलो. दर्शन झाल्यानंतर घरी येऊन मस्तपैकी 8-8:30 वाजता दाबून जेवलो. मी 2 भाकरी खाऊन, 2 चपात्या खाऊन मस्तपैकी मन तृप्त झाले.
दूध वगैरे पिऊन मित्रांनो मग आलो. थोडं मित्रांनो बसलो, गप्पा वगैरे मारल्या. मग नंतर पप्पा बाहेर गेले होते, बैलगाडी घेऊन शेतामध्ये आलो. बैलगाडी शेतात घेऊन आलो. बैल तिथं बांधले. तिथं बांधल्यानंतर बैल चारा खात होते. इकडे आलो. आईने त्या हरभरा काढत होत्या. आईला त्यांना पाण्याची कॅन भरून दिली. आईने त्या हरभरा काढायला आल्या. मग इथं आलो, मित्राकडे गप्पा मारल्या. मग त्याला विचारलं, अरे मोड आहे का? मग त्याने आपला मोड दाखवलं. मोड हुल्लं, खाल्लं. तेवढ्यात पप्पा आले. पप्पा म्हटले, बैला पाणी पाज. तर गेलो, बैला पाणी पाजलं आणि मग पुढे आलो. तर मित्रांनो ह्या डेली गोष्टी आता आपल्या लाईफमध्ये आल्या. आणि तिथे गेल्यानंतर 9ला नाश्ता करा, मग नंतर ऑफिसला जा, ऑफिसचे कामं करा, 5:30ला घरी या. 5:30ला घरी आल्यानंतर परत दुसरी काय ॲक्टिव्हिटी असेल ते करा. मग नंतर कामात लोड असेल ते काम करत बसा. हे जीवन आहे तिथं पुण्यात. पैसा तर आहे, पण जीवन भंगार आहे चालू. पण करा लागतं राव, काय तर दाखवतो मित्रांनो. चला आता शेतकऱ्याचं परत जीवन, दुसरं एक जीवन शेतकऱ्याचं सरळ आणि सोपं झालं या गोष्टीमुळे. नाहीतर रात्री लाईट यायची. रात्री लाईट आली ना, तर रात्री दाराला पाणी भरायला लागत होतं. सापाचं, इचूकाट्याचं भीती वाटत होती शेतकऱ्याला. परंतु आता सहज आणि सोपं झाले. हे बघू शकता, विहिरीत पाणी आहे का नाही, पाणी विहिरीत. हे जीवन आहे शेतकऱ्याचं. तर आता तिकडे चाललो आईकडे, त्यांच्याकडे. आपल्याला फक्त कष्ट कशासाठी, मेहनत कशासाठी करायची मित्रांनो? आई वडिलांसाठी बस. बाकी कोणासाठी नाही. आणि आपल्या बहिणीसाठी बस. त्यांचं जीवन बी म्हणजे कधी आपला हाक मारली आणि भाऊ आपलं हे पाहिजे, आपली ती द्यायची ताकद झाली पाहिजे. आणि मित्रांनो ती ताकद 100% निर्माण होईल बरं का आपल्यामध्ये. फक्त तुम्हाला सांगू का एक गोष्ट, त्या गोष्टीपर्यंत मला पोहोचण्यासाठी थोडाच वेळ लागतोय. परंतु त्यामध्ये ह्या निसर्गातल्या प्रत्येकाची साथ मला पाहिजे. तुमची पण साथ मला पाहिजे. म्हणून माझ्या आईवडिलांच्या कष्टासाठी आणि माझ्या बहिणींच्या प्रेमासाठी एक फक्त चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला लाईक करा. कमेंट करायला विसरू नका. मी नक्की देवाकडे प्रार्थना करेन तुमचं आईवडिलांचं आयुष्य हे शतको पार हो. हे मित्रांनो ज्वारी वगैरे इथं पहिलं तूर होती, बघू शकता. तूर काढून टाकण्यासाठी. आता मित्रांनो हा शेतकऱ्यांचा रस्ता वगैरे तुम्हाला दाखवतो. एकदम सरळ आणि साधं जीवन, मस्त जीवन आहे शेतकऱ्याचं. तुम्ही बघा, किती दुःख, किती वेदना असल्या तरी शेतकरी खुश राहतो. म्हणजे ऊन, वारा, पाऊस सगळ्या स्वतःच्या शरीरावर झेलत असतो, तरी शेतकरी खुश राहतो. चला, आपल्याला एवढंसं दुःख झालं नाही तर आपण किती त्रास झाल्यासारखं वाटत करतोय. हे रस्ता शेतकऱ्याचा. जेव्हा शेतकरी पुण्यासारख्या शहरामध्ये, सिटीमध्ये येतो ना, तर लोक त्याला नाव ठेवतात. पण साल्यांनो लक्षात ठेवा, या शेतीमधूनच माल जो येतो तो कमवतो तो शेतकरी ना. त्याच्यामुळे तुम्ही आज सुखी आणि समृद्धी. जेव्हा मराठा मोर्चा मुंबईमध्ये आला होता, त्यावेळेस मुंबईतल्या नालायक लोकांनी जेवण, अन्नदान बंद केलं होतं, गणपतीचं सुद्धा. आणि मराठा समाजाला आज त्या ठिकाणी अन्न दिलं नव्हतं. पण तुम्हाला सांगतो, हे तुम्ही पुस्तके वाचा, तुम्हाला कळन. हा महाराष्ट्र आणि हा देश आज सुरक्षित जर कोणामुळं असेल ना, फक्त आणि फक्त मराठ्यांमुळं. आणि तुम्ही ज्यावेळेस त्यांच्यावरती आपले उपकार फेडायची वेळ आली, त्यावेळेस तुम्ही त्यांना सहकार्य नाही केलं. ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्हाला माहीतच असेल की ज्यावेळेस पानिपतचं युद्ध झालं होतं, त्यावेळेस मराठ्यांनी न जेवण करता युद्ध लढले होते. आणि हे तर युद्ध काहीच नाही. त्यामुळे काय मराठ्यांना हे नाही. आणि आम्ही सर्व आता महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मराठा समाज आहे की जो अन्न पिकवतो आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवतो. म्हणून कधीच कोणाची थट्टा मस्करी करू नका. प्रत्येक धर्मजाती भेदभाव आपण करतच नाही आहे, परंतु सांगतो वेळ की असं करणं योग्य नव्हतं. बाकी मित्रांनो, आता आज पुढे आपण काय काय करणार आहे
ते सगळं तुम्हाला दाखवणार आपल्या व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये. फक्त जातीवरून बोललो थोडासा वाईट मानून घेऊ नका. फक्त राग त्या गोष्टी आलता रे की सहकार्य करायला पाहिजे होतं मराठा समाजाला मुंबईतील लोकांनी. असो ज्यांचं त्यांचं कर्म. तर भेटूया पुढे. बघा इथं गाडी लावलेली. आता गाडीची चावी घ्यायची गावा घरी जायची. तिकडं आईन पप्पा ते काम करतात. हे बघा मित्रांनो, ह्यो अलीकडला बैल सुटला होता. आता परत बांधला इथं. तिकडे गेला तर लांब. ही गाडी लावली. आता रस्त्याने गाडी घेऊन येत होतो आणि अचानक दिसला तो बैल सुटल्याला. तर पळत आलो, बांधलं त्याला. हे शेतकऱ्याचे जीवन आहे. समजलं का? तुम्हाला व्हिडिओ माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. चला आता. मित्राचा फोन आला होता की तो म्हणला पोहायला जायचं आपल्याला. तर मग आता आपण पोहायला चाललोय. तर पहिले घरी जातो. घरी जाऊन पप्पाला कपडे देतो, आणून शर्ट द्यायचं आणून. तर शर्ट आणून देतो. मग नंतर परत गावात येतो. गावात डायरेक्ट पोहायला. चलो. हे बघा मित्रांनो, आपण आय टी कंपनीत जॉबला असल्यावर टेबलशिवाय अख्खं जेवण जेवत नाही. आणि इथं बघा शेतकऱ्याचं जेवण. आणि इथं याच्यावर बसून मातीवर बसून जेवावं लागते. आणि हे आपलं थंडगार फिल्टरचं आणि फ्रीजचं पाणी हे बघू शकता. स्वच्छ आणि निर्मळ डायरेक्ट आत्ताच भरून आणलं आपण याच्यावरून. कशावरून? विहिरीतून. तर मित्रांनो, हे मस्त जीवन राहतं शेतकऱ्याचं. हे खरं जीवन आहे शेतकऱ्याचं. मस्तपैकी थंडगार पाणी, थंडगार वातावरण, निसर्गरम्य वातावरण आहे. आणि वरती सावली पण आहे. हे खरं जीवन मित्रांनो शेतकऱ्याचं. अशीच लाईफ जगा, आनंदित राहा आणि आनंद घ्या या जीवनाचा. ही जीवनाला परत वन्स मोर नाही बरं का. तर मित्रांनो बघू हे बघू शकता मित्रांनो, उन्हात बैल होते. उन्हातून सावलीत बांधले. आता तिकडे ऊन लागतं, ऊन भरपूर आहे. आपल्यालाच ऊन लागतं, त्यांना ऊन लागत नसेल का? आपण तर कोणाला तरी सांगू शकतो ऊन लागते, पण ते कोणाला सांगू शकतात का? नाही. म्हणून उन्हातून डायरेक्ट सावलीमध्ये गार झाडाखाली आणून बांधलेत. आता चाललो आता आपण पोहायला. शेतकऱ्याचं जीवन सोपं नसतं मित्रांनो. हे बघा माझा मित्र मस्तपैकी बाजरीला पाणी भरते. चला ए दाखव तुम्हाला. चल ना. हे दिसला का? हे राहतं शेतकऱ्याचं जीवन. हे हे बघू शकता मित्रांनो, आता आम्ही निघालो पोहायला. हे रोड आता तयार झालेला आहे. तर बघू शकता. हा एक मिनिट. तिच्या तिच्या चाललं पोहायला आता मित्रांनो. बघू शकता इकडे रोडचं काम झालेलं आहे. मस्त पैकी आता पोहायला विहिरीत. दाखवतो तुम्हाला. हे महेश काकडे गाडी आणत आहे. टेन्शन येत नाही आता. पूर्ण डायरेक्ट स्वर्गाचे दार उघडे ठेवून टाका. कारण की काकडे महेश गाडी आणतोय. सांगता येत नाही कधी येऊन देव बोलवाली गेली. रस्ता पण चांगला आहे बरं का. तुम्हाला दाखवतो. हे बघा रस्ता. विशेष नाही रस्त्याचा. गावाकडलं फर्निचर शेती वगैरे मस्त पैकी कापूस बाग असा फुटलाय. चला आता पोहायला. चलो. हे बघू शकता मित्रांनो, आता पोहोचलो आपण इथं. ये पापा आरत्या. ये महेश काकड्याची विहिरीमध्ये डायरेक्ट आता उडी डायरेक्ट पाण्यात. चलो पोहणी को देखो मित्र अभी. हे बघा मित्रांनो, पाणीच पाणी. पाणी डायरेक्ट वरच आलंय. लय वर आलं, लय वर आलंय. वाढलं असं पाणी. आता पोहाचं मन भरून मित्रांनो. काका पण शेळ्या घेऊन आणली. स्टार्ट. यप्पा महेश काकडे डायरेक्ट स्विमिंग टँक मध्ये गाव काढलाय. फुल एन्जॉय मध्ये. मजा आग मस्करी ना. चला मित्रांनो, आता आपण पण जाऊ आता खाली पोहायला. महेश काकडे. महेश काकडे हा पोहा ना. हा महेश काकडे आता
एक नंबर आता उडी मारणार आहे. 1 2 3 स्टार्ट. हा मग काकडे एक नंबर. गेले गेले खाली. योगा आली. नाद करते का यावत लागतंय गावाकडे. हॅशटॅग विलेज लाईफ. हो मित्रांनो, आता पोहून वगैरे झालेलं आहे आपलं, मस्तपैकी स्विमिंग झालेलं आहे. महेश काकडे पाटील. आता निघालो आम्ही. आपला दुसरा डाव साधला. चला आता. हे बघा मित्रांनो, स्विमिंग करून आलो. स्विमिंग करून आल्यानंतर घरून जेवण करून आलो होतो. ते बघा आता एवढा गंज आम्ही उचललेला आहे हरभऱ्याचा. म्हणजे शेतकऱ्याचं जीवन काही सोपं नाही, सांगायचं तात्पर्य. फक्त या शेतकऱ्यासाठी एक लाईक आणि एक कमेंट आणि एक सबस्क्राईब नक्कीच बनतो. येऊ बघा कसा आहे.